पाहतोय पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. श्री आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू कट केलाय. चेंडूला इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतले गेले. सिंगलने इथून जर पाहिले तर सुरुवात केले संघर्ष मुरबे संघाने. दुसरा चेंडू पुन्हा एकदा तेजस चेंडूला फेस करतोय. सिंगल रन्स दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने सुरुवात केली त्यांनी चांगली सुरुवात मी म्हणेन. ध्रुव एका बाजूला दुसऱ्या बाजूला तेजस आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा दीपक यावेळेस कडक प्रहार, परंतु त्यापेक्षाही चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आमन होता त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अमनच्या माध्यमातून चेंडूला अडवण्याचं काम केलंय आणि काय नाही जबरदस्त क्षेत्ररक्षण. अंडर बॉक्स क्रिकेट म्हटलं तर क्षेत्ररक्षणासाठी हा चांगला खेळ म्हणून पाहायला मिळतोय. इथून चेंडूला थांबवलंय. रन्स मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. इथून पाहतोय पुन्हा एकदा याही चेंडूवर ओहो, इथे मात्र आपण पाहतोय थोडेसे चुकले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. चेंडूला जर पाहिलं तर फील्ड करताना चौकार येतोय. 4 धावा 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 7 धावा झाल्या आहेत. 4 चेंडू मध्ये 7 धावा बनवल्या जात आहेत. पुन्हा एकदा कडक प्रहार. याही वेळेस आपण पाहतोय पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. चौकार आहे. 4 धावा मिळतील. चांगली बॅटिंग तेजस. बॅक टू बॅक 2 चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11 धावा. इथून आपण पाहतोय तेजस आणि ध्रुव ज्या पद्धतीने खेळला जातोय. छोटा आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राइक एंडवर. पुन्हा एकदा सिंगल रन्स स्वतःकडे स्ट्राइक ठेवतोय तेजस. 12 धावा स्कोर कार्ड वर. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय. नवीन गोलंदाज जर पाहिला तर अंजुल ब्रावो आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू जर पाहिला तर गॅप मध्ये खेळलाय. मोठा गॅप होता ऑन साइड रिजनला. शॉर्ट चेंडू टाकला आणि शॉर्ट चेंडूला चांगला फटका बनवून चेंडू खेळून केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार येतोय. 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला तेजसच्या बॅट मधून. कॅप आधीच पाहिला होता तेजसने आणि त्याचमुळे खेळलाय फटका त्या साईडला. तर पाहतोय पुन्हा एकदा ऑफसाइड रिजन मध्ये काळा क्षेत्ररक्षण. त्याचं रूपांतर काय तर अगदी 4 धावेमध्ये बॅक टू बॅक दुसरा या षटकातील चौकार आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूवर 2 चौकार आले.
चला जास्त टीम मीटिंग नकोय प्लीज विनंती असेल भरपूर टाइम झालेला आहे अजूनही आपल्याला जर पाहिलं तर सेमीफायनलचा फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर आणखीन 3 सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे थोडीशी घाई करा प्लीज फर्स्ट सेमीफायनल सेकंड सेमीफायनल इथून आपण पाहतोय तेजस खूप चांगली बॅटिंग दर्शवत असताना आतापर्यंत गॅप शोधण्यामध्ये नक्कीच यश मिळालंय त्याला याही वेळेस ऑन साइड रिजनला चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखीन एक येतोय चौकार 4 धावा इथून आपण बघतोय पुन्हा एकदा चेंडूला अडवलंय मैदानाच्या आतमध्ये ठेवण्याचं काम केलंय चांगली फिल्डिंग नक्कीच दर्शवली परंतु धावांची संख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 2400 आकड्यावर पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण चेंडू निघून जाईल या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला दीपक बाबा त्याच्या अगदी चेंडू आतमधून सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 4 चौकार तेजसच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय कमालीची फलंदाजी इथून पाहतोय आणखीन एक गॅप हा देखील चौकार तेजसची बॅट आता मात्र तडपली जाते चांगल्या चौकाराने इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती 5 चौकार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला तब्बल आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर लागले जातील एकंदरीत 32 रन्स 32 धावा झाल्या आहेत चला नेक्स्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल तिसरं षटक या ठिकाणी युवा टायगर संघाकडून मुख्य गोलंदाज ज्याच्यावरच आपण पाहतोय हावी झाले फलंदाज तेजस आणि ध्रुव तेजसची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत तेजसची बॅटिंग जर पाहिली तर तेजसने या एकंदरीत इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल 7 चौकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत 2 धावा फक्त ध्रुवच्या आपल्याला पाहायला मिळाल्या उर्वरित धावा जर पाहिल्या तर तेजसच्या बॅट मधून आल्या एकंदरीत स्कोर कार्ड झालाय 32 धावा त्यामध्ये 30 धावा तेजसच्या आहेत चांगली बॅटिंग इथून आपण पाहतोय नितीश आलाय इथून आपण पाहतोय चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल यानंतरचा होणारा सामना जय हनुमान वडकुन वर्सेस साई दत्त ए टीम आपण तयारीत राहायचं आहे टॉस साठी आपण जशी इनिंग ब्रेक होईल तशी मात्र टॉस साठी आपण यायचं आहे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जुनी जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील फटका चांगला आहे यावेळेस रोखणं मुश्किल आहे तेजसच्या बॅट मधून आणखीन एक धमाका आणखीन एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत जर पाहिलं तर 8 चौकार तेजसच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले चांगली बॅटिंग दर्शवले तेजसने यावेळेस हावी होतोय तेजस चांगली बॅटिंग झाले हा चेंडू आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल अतिरिक्त धावेने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने बाहेर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 38 धावा पुन्हा एकदा फटका चांगला आहे गॅप मध्ये खेळलाय आणखीन एक चौकार तीन जर पाहिलं तर धाव संख्या 42 वर जाऊन पोहोचते षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे नितीश आपल्याला पाहायला मिळतोय फलटण चेंडू आहे या चेंडूला खेळून काढलाय सिंगल झोन डिक्लेअर झोन कडे सिंगल मिळेल या ठिकाणी जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि तिसऱ्या षटकातील धावांचा जर विचार केला तर 43 धावा स्कोर कार्ड वर लागले अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे
तीन त्यानंच मारले. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईटचा इशारा. 1+1 2 धावा या ठिकाणी मिळतील. स्कोर कार्ड 2 ने वाढलं जाईल. धावसंख्या होईल 45 धावा. इथून आपण पाहतोय हलकीशी कट, यावेळेस सिंगल रन्स या ठिकाणी मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 40 धावांवर खेळतोय तेजस. खूप चांगली बॅटिंग आहे त्याची, तेजसची. तो फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलच रन्स घेतले. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतील 47 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल रन्स घेतलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 48 धावा. तेजस चांगला खेळ आतापर्यंत. हा देखील आता मात्र सरळ स्टंपावर चेंडू जाऊन पोहोचतोय आणि इथून जर पाहिलं तर विकेटचं पतन होताना तेजस बॅक टू द डग आउट होतोय. परंतु खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 41 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली तेजसची. तुला पण बघतोय वाईटचा इशारा पुन्हा एकदा येत असताना धावसंख्या 1 ने वाढेल. 49 धावा स्कोर कार्ड वरती. आणि हा धावसंख्या आणखीन 1 ने वाढेल. 50 धावा जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष असणार आहे युवा टायगर संघासमोर. चला 2 संघाचे कर्णधार या आपण. जयमान वडकुंड संघ विपक्षात साईदत्त ए संघ, साईदत्त धनसार ए संघ आपण पाहतोय. हॅलो चेक. चला एका साईडला बघितलं साईदत्त ए संघाचा कर्णधार अर्थात केवळ ज्या मात्र A1 जोडी. यस ना आता मात्र एकच वरकुंड संघाचा कर्णधार पाठवायचा आहे. साईदत्त संघाचा कर्णधार आलाय केवळ इथे. चला स्पीडअप करा. टाइमचा वेळ बघितलं जवळजवळ 3:15 होत आहेत. चला वरकुंड संघ ज्याने मात्र कालच्या दिवसात बघितला काय अप्रतिम खेळ केली आपल्या संघामध्ये. त्याने मात्र टॉप 4 मध्ये आपली जागा बनवली. आणि त्या विपक्षात ग्रामीण बॅटबॉल साईदत्त धनसर ए संघ ज्याने मात्र कमाईची फलंदाजी केली. ज्यामध्ये अल्लाही संघाला हरवला. जी मॅच गेली होती त्याने ती मॅच बनवली. आणि आईबोडी धनसर समोर काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं, फलंदाजी देखील केली. अतिशय सुरेख. चला टॉस कौशल भोईरच्या माध्यमातून शुभ हाताने होईल. ए भाई शॉर्ट टर्म मध्ये ना पूर्ण घ्यायचं आता. यस चॉईस असेल साईदत्तचा कॉल असेल. टेल इज कॉल आणि आला हेड. यस वरकुंड आपला निर्णय काय असेल? बॅटिंग. यस आपण पहिल्यांदा फलंदाजी घेतलाय. किती धावा बनवण्याचा प्रयत्न करणार? 40 पर्यंत. यस तुम्हाला बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. आणि यस केवळ आपण जर टॉस जिंकला असता काय करायचा निर्णय असता? गोलंदाजी. यस आपलं मनासारखं झालंय. मी समजलं, माझ्या मनात आलं केवळला हेच घ्यायचं होतं. स्माइल आली तुमच्या चेहरा थोडीशी बघितली मी माझ्या मनात बसवलं. आता किती धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करणार. जितक्या कमीत कमी धावांवर रोखण्यात येईल तितका प्रयत्न करू. यस तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. तोपर्यंत जाऊया मायक्रोफोन जोडूया. अर्थात व्हॉइस ऑफ उमरोली संतोषदा पाटील. थँक्यू व्हेरी मच. इथून पाहतोय 51 धावांचं लक्ष आहे. जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केली. तेजसची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. हार्दिक मन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर क्रॅकिंग फटका, पण या चेंडूला थांबवलं गेलंय मी म्हणेन. तिथून आपण पाहतोय एका बाजूला ब्रावो, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळेल.
सिंगल रन्स आले आतापर्यंत आपण पाहतोय दीपक कडून. यावेळेस ब्रावो चान्स घेण्याचा प्रयत्नात होता परंतु हिट केलाय आणि बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा हार्दिक मन. हो चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतोय. इथून जर पाहिलं तर रन सिंगल मिळेल. डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलाय. फटका समोरच्या दिशेने आलाय. अगदी जर पाहिलं तर चौकार येईल. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता हार्दिक यांनी परंतु सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पुन्हा एकदा इथून आपण पाहतोय शेवटचे चेंडू आहे षटकातील. आपण पाहतोय पुन्हा एकदा खूप चांगलं दर्शक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 8 धावा. इथून आपण पाहतोय चांगला फटका आहे पाहायला मिळाला परंतु फिल्डिंग देखील खूप चांगली होती. इथून रन्स मात्र मिळणार सिंगल. यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूवर रन्स नाहीये. डॉट चेंडू आलाय. आणखीन एक चांगला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. याही वेळेस वेग देण्याचं काम केला होता परंतु चेंडूला जर पाहिलं तर फाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. टॅप केला आहे परंतु निर्भय त्या ठिकाणी चेंडूवर आलाय. चेंडूला अडवतोय. सिंगल रन्स मिळेल. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 11 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग यावेळेस चौकार आलाय. चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय आणि चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर धावफलक आता मात्र 4 ने वाढेल. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागले जातील. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो तेजस आहे या ठिकाणी. एकाच ट्रॅक वर 2 खेळाडू या ठिकाणी नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि विकेट मिळतोय. रनआउटच्या रूपाने गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सद्दामला आणले गेले. षटक क्रमांक इथून जर पाहिलं तर 2 कंप्लीट केलं गेलं. नवीन गोलंदाज तृतीय आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 30. पहिला चेंडू जर पाहिला तर वाईड हाताळतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. मोजली जाईल.
याही वेळेला 1+1 दोन धावा येतील. स्ट्राईक चेंज या ठिकाणी केली जाईल. आतापर्यंत एकही चेंडू टाकलेला नाही, 3 धावा खर्च केलेत. 18 धावा स्कोर कार्ड वरती. तृतीय आपण पाहतोय पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू ध्रुव चेंडूला पकडतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगला चेंडू या ठिकाणी चांगला टप्पा पाहायला मिळतो. सरळ हार्दिक मनच्या हातामध्ये जाऊन थांबलाय चेंडूला. रन्स नाहीये. आता मात्र सिंगल साठी गेलाय. तो मात्र सद्दाम आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप मध्ये खेळलाय. इथून जर पाहिलं तर दर्शक होता त्या ठिकाणी, परंतु दर्शकच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर गॅप मध्ये हा चौकार आलाय. परंतु रन्स खूप जास्त आहेत, त्यामुळे परिश्रम जास्त करावे लागतील युवा टायगर टीमला. इथून जर पाहिलं तर पंचांकडे लाऊड अपील आणि इथून जर पाहिलं तर अपील फेटाळलंय मी म्हणेन. शेवटचा अजूनही चेंडू शिल्लक आहे षटकातील. पुन्हा एकदा गॅप मध्ये ऑन साइड रिजनला चांगला फटका बनवला चौकारासाठी. या चौकारांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 27 धावा. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 24 बनवायचे आहेत. मला ए टीम मध्ये खेळायचं जे लास्ट पर्यंत राहिले ते फिक्स. आमच्या टीम मध्ये चेंजेस नाही होत. इथून आपण पाहतोय निर्भय आलाय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू जर पाहिला तर निर्भय स्वतः चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. रन्स मिळणार नाहीये. 24 ची आवश्यकता आहे अजूनही 5 चेंडू मध्ये. 5 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय याही वेळेस चेंडूला रोखलं गेलंय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण करताना अगदी अनुभवी खेळाडू आहे, एक्सपिरियन्स खूप आहे अंशुयाला. कॅप मध्ये खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. निर्भयच्या विरोधात मात्र बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर रन्स 4 ने वाढतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत जर पाहिलं तर 32 धावा. 32 रन्स जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर रन्स बनवायचे आहेत 20. एकोणीसची आवश्यकता आहे. याही वेळेस आपण पाहतोय चौकार आलाय. आता मात्र आपण पाहतोय 2 चेंडू आणि 15 ची आवश्यकता. 2 चेंडू मध्ये 15 धावा. टॅप केलाय परंतु आपण पाहतोय तेजसकडे चेंडू आहे. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. 1 चेंडू आणि 15 ची आवश्यकता. इथून मॅच जिंकली जाते. संघर्ष मुरबे संघ यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच जिंकला जातोय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर फर्स्ट सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिथे 2 संघ आपण पाहतील. एका बाजूला जर पाहिलं तर जय हनुमान वडकुंड संघ जो तयार होईल. वडकुंड संघाचा जर विचार केला तर